नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता वाजले त्या 9. तर मी बनवायला आहे जवसाची चटणी. तर हे बघा, टिकलीचा चिकटपणा निघाला, त्यामुळे टिकली पण पडली माझी. 2-3 दिवस झाले एकच वापरते टिकली. दोन 3 दिवस झाले एकच आहे, त्यामुळं चिकटपणा हे झालेला आहे. तर बघा आता या जवस बाजारातून आणलेले आहेत. आमच्या घरचे काही नाही, तर पण अर्धा किलो आणले होते मी गेल्या रविवारी. तर हे बघा, रात्री भाजून ठेवले मस्तपैकी, आणि म्हणलं आता कडक होते चांगले, नंतर काढता येईल. नंतर मग काढले पण नाहीत काय नाही, तर आता म्हणलं काढून घ्यावं, कारण आता राईस पण पांढरा बनवला आहे, जवस चटणी आणि भात खायचा मस्तपैकी. तर मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, इकडे सोलला लसूण, आणि रात्री दिवस भाज्यामुळे आता काही गरम करायची गरज नाही. तर हे बघा, आता मी सगळं आपल्याला लसूण टाकून घ्यायचंय. हो, तर आता ह्याच्यात आपल्याला लाल चटणी आणि मीठ टाकायचं आहे. आणि साक्षात मी काढायला होते, तोपर्यंत मी कपडे वाळू टाकायला जाते, कारण कपडे 2-3 दिवसाचे कपडे होते. तर मी काल धुतले नव्हते, काल त्यांचे पण 2 ड्रेस वगैरे तसेच होते. तर काल पण धुतले नाहीत, काल कारण त्यांनी गेले, त्यामुळं तसे ठेवले. मी कंटाळा करून बसले. तर आज आंघोळीच्या वगैरे सगळे कपडे धुवून घेतले, सगळं आवरलंय का. आणि समर्थ गेला शाळेत, साक्ष आहे घरी. तर तिला सुट्टी घेतली, कारण आज दुपारा सुट्टी असते, त्यामुळे म्हणजे राहते घरीच. तर आता चला आपण बनवून घेऊ. तिला मी लावते मिक्सरवरती काढायला, तर सामान टाकून देते आणि काढायला होते. साक्षात जर ग, ए तू काढून घे का, कपडे टाकून येते चल. तर हे बघा मित्रांनो, ह्याच्यात टाकले लसूण, चटणी आणि नमक टाकले. तर आता साक्षीला देते काढायला. इथे बसली काढायला. हा, कच्च खाते का, कच्च खाऊ खाऊ ना काढायला. कपडे टाकून येते आल्यानंतर. तर हे बघा मित्रांनो, मस्तपैकी झाली. मी कपडे टाकून आले, साक्षीनं काढले, जेवण करून आंघोळीला गेली. तर हे बघा, मस्त अशी काढली. कोणाकोणाला चटणी जवसाची आवडते नक्कीच कमेंट करून सांगा. तर हे बघा, मी घेतलाय भात. आता ह्याच्यावरती असं मस्तपैकी तेल आणि जसे टाकून खायची. कोणाकोणाला जसे चटणी आणि राईस आवडतं नक्कीच कमेंट करून सांगा. चला, पुढला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा, स्किप करायला जाऊ नका. आवडला तर लाईक करा, चॅनल लोक नवीन आला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना बाय बाय.